मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि युवा सेना या दोघांमध्येच या निवडणुकीचं मतदान जे आहे ते खऱ्या अर्थाने रंगतंय। लढत जी आहे ते या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये महत्वाची होते। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केलेली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ही केलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे युवा सेना आणि भाजपची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये ही प्रमुख लढत जी आहे ती होताना दिसते। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। 10 जागांसाठी निवडणूक होते। 28 उमेदवार रिंगणात आहेत। साधारणतः 38 ते 40 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडते। आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा सेनेचे नेते अंकित प्रभू आपल्यासोबत। अंकित, मतदान केलं का? काय परिस्थिती आहे? नोंदणीने मतदान केलं? मुंबई विद्यापीठाचा एक पदवीधर मतदार म्हणून मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि जर आपण काही या निवडणुकीबद्दल पाहिलं असाल तर गेल्या आठवड्यामध्ये ही निवडणूक कशा प्रकारे या घटनाबाह्य सरकारने रद्द करण्यात आली आणि कशा प्रकारे हा दबाव या विद्यापीठावरती आणला गेला हे आपण सर्वांनी पाहिलं। कुठे ना कुठेतरी युवासेना, सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 10 पैकी 10 जागा जिंकते असं कळलं की कुठे ना कुठेतरी निवडणूक रद्द करायची प्रयत्न या घटनाबाह्य सरकारने केलाय। पण कुठे ना कुठेतरी माननीय आमचं उच्च न्यायालय त्यांनी आम्हाला दिलासा दिलाय। संविधानाचं रक्षण या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने केलंय आणि कुठे ना कुठेतरी आज जरी निवडणूक होत असली तरी आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली युवा सेना ही 10 पैकी 10 जागा 100% निवडून आणेल असा आत्मविश्वास आम्हा सर्वांना। पण तुम्ही इथे आपण जर का बघितलं तर तुम्ही संपूर्ण ताकद प्रणाली लावलेली दिसते। सगळे कार्यकर्ते एखादी महापालिकेची निवडणूक असल्यासारखे सक्रिय झाले आहेत। आव्हान वाटतंय का तुम्हाला एबीव्हीपीचं? मुंबई ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि मला खात्री आहे की मुंबईमध्ये झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आमचे अॅडव्होकेट अनिल परब साहेब हे बहुमतांनी निवडून आलेले। पदवीधरांनी त्यांना निवडून आणलेलं आणि मला आता देखील खात्री आहे की मुंबईच्या पदवीधर हे 100% विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर करतात। त्याची अंगीकृत संघटना युवा सेनेवरती मुंबईच्या पदवीधरांचा पूर्णतः विश्वास आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला जे यश अपेक्षित आहे ते यश आम्ही गाठू। नोंदणी कशा प्रकारे तुम्ही केली होती? मॅक्झिमम नोंदणी तुमची आहे? नोंदणीची स्ट्रॅटेजी असते आणि त्या हिशोबाने केलेली। त्यामध्ये देखील मुंबई विद्यापीठाकडनं बरेचशी नावं आम्ही नोंदवलेली वगळण्यात आली, पण तो यंत्रणेचा भाग झाला। आता जे काही आमच्या हातात आहे ते घेऊन आम्ही लढाईला उतरलोय आणि 100% विजय आमचाच असेल। विजय आमचाच होईल असं युवा सेनेचं म्हणणं आहे। सगळी ताकद पणाला लावलेली एखादी महापालिकेची निवडणूक असते त्या पद्धतीने कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरात सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।